जोरदार टाळ्या सबनीस काकूंसाठी. अद्वैत कॉलनीचं मी खास करून या ठिकाणी आभार नाही मानणार, पण ते आपल्या हक्काचे आहेत. कॉलनीतला एक जरी मेंबर आहे तर आमचा एक पाठबळ येतो. ठीक आहे, चल. मी कशाला आरशात पाहू ग, मी कशाला आरशात पाहू ग, मीच माझ्या रूपाची राणी, मीच माझ्या रूपाची राणी. मी कशाला आरशात पाहू ग, मी कशाला बंधनात राहू ग, मीच माझ्या रूपाची राणी, मीच माझ्या रूपाची राणी. वारा भारी खट्याळ सावाही झुळझुळ उडवी बटाकशा गबाई आवरून तरी कशा, वैरी झोंबे अशा अंगा कशी साहू ग, मी कशाला आरशात पाहू ग, कशाला बंधनात राहू ग, मीच माझ्या रूपाची राणी, मीच माझ्या रूपाची राणी. झाडे वेली जोडीन बघतात निर्घुण माझ्याकडे कशा गबाई जीव हो वेडा पिशा, वाटे जावे कसे निघून कशी जाऊ ग, मी कशाला आरशात पाहू ग, मी कशाला बंधनात राहू ग, मीच माझ्या रूपाची राणी, मीच माझ्या रूपाची राणी. मी कशाला आरशात पाहू ग, मी कशाला बंधनात राहू ग, मीच माझ्या रूपाची राणी, रूपाची राणी. प्राजक्ताच्या छायेत फुलांची बरसात भिजले तयात मी गबाई सुख हे अथांगी, गाणी उसळे उभ्या देवी कशी गाऊ ग, मी कशाला आरशात पाहू ग, मी कशाला बंधनात राहू ग, मीच माझ्या रूपाची राणी, मीच माझ्या रूपाची राणी. मी कशाला आरशात पाहू ग, मी कशाला बंधनात राहू ग, मीच माझ्या रूपाची राणी, मीच माझ्या रूपाची राणी. आपण
सर्वप्रथम जोरदार टाळ्यांनी सबनीस काकूंनी आता जे गाणं गायलं त्याबद्दल आपण त्यांचं कौतुक करूया. टाळ्यांची कमी नकोय आपल्याला. आपल्या टाळ्यांमधून जे आपल्यातील कलाकार आहेत त्यांना एक आत्मविश्वास मिळणार आहे, आनंद मिळणार आहे. आणि म्हणूनच जे आपल्यामध्ये हौशी कलाकार आहेत, गायक आहेत, त्यांना प्रोत्साहन मिळावं आणि त्यांचा आत्मविश्वास हा दुणावला जावा याच दृष्टिकोनातून आज किड्जी प्रीस्कूल आणि स्वरगिरी आपण सर्वजण जाणताच की हा कार्यक्रम आयोजन करणं याचं ही इतकी सहज सोपी गोष्ट नाही. परंतु गिरीश सर यांच्या प्रयत्नातून दरवर्षी सालाबादप्रमाणे या कार्यक्रमाचं आयोजन केलं जातं. आणि प्रथितयश कलाकारांना सगळीकडे निमंत्रण असतं, पण प्रथितयश कलाकाराला पुढे आणणं, त्याच्यातील जे संगीताचे गुण आहेत, त्याच्या आतमध्ये असलेला जो ताल आहे, सूर आहे, त्याला प्रोत्साहन देणं, तो विकसित करणं, हे काम नेहमीच गिरीश सर करत असतात. आणि त्या निमित्ताने आपण सर्वजण या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलात आणि या कार्यक्रमाची आपण शोभा वाढवणार आहात. शेवटपर्यंत आपण सर्वांनी इथे उपस्थित राहायचं आहे आणि अगदी शेवटच्या गायकापर्यंत आपल्याला दाद द्यायची आहे. त्यामुळे आपण सर्वांना विनंती आहे की आपण शेवटपर्यंत या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे आणि आपल्यातीलच गायकांना, कलाकारांना आपण प्रोत्साहन द्यायचं आहे. सर्वांचं खूप खूप स्वागत.